नमस्कार. नमस्कार, मी वडनेर वैरव इथून शेतकरी बोलतोय, जीवन अरुण आलबे. माझ्याकडं द्राक्ष बाग आहे. अच्छा, किती बाग आहे सगळी? 2 एकर आहे. अच्छा, आता व्हरायटी कोणती? ही सोनाका व्हरायटी. अच्छा, आता सध्या किती दिवसात झालेला आहे प्लॉट? हा प्लॉट 80 दिवसात झालेला आहे सध्या. तुम्ही याला साधारण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी तुम्हाला माहीत कशी झाली? माहिती या ना. हां, आम्ही यूट्यूबवर सर्च केल्यानंतर आम्हाला द्राक्षबद्दल सॉईल चार्जरची माहिती मिळाली. बरं त्या बरं हिशोबाने आम्ही सॉईल चार्जरच्या साहेबांना भेटलो. बरं बरं. त्याच्यानंतर त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर चर्चा केली तुम्ही? चर्चा केली त्यांच्यानंतर. ओके ओके ओके. त्यांची जी टेक्नॉलॉजी ती म्हणजे फॉलो केली. फॉलो केली. काय काय वापरलं तुम्ही आता? आम्ही फ्रूट चार्जर, फंगी चार्जर, आता साईड चार्जर. याच्यामध्ये सॉईल चार्जर वापरलं तुम्ही किती वेळा वापरला असेल खाली? मी 2-3 वेळेस वापरलंय खाली. सॉईल चार्जर वापरले. पहिल्यांदा त्यानंतर आता फ्रूट चार्जर वापरले तुम्ही, बरोबर ना? हो. आता ही जी चमक दिसते याच्यावरती, हे लस्टर एवढं चमक आहे जबरदस्त. तुम्ही याचा स्प्रे एवढं काय घेतलेलं आहे पाठीमागं? मी फ्रूट चार्जर आणि 13-045 हां, आणि कॅल्शियम नायट्रेटचा 4 दिवसापूर्वी स्प्रे 4 घेतला. दिवसाची तेव्हा फुगवण खूप कमी होती, थांबली होती फुगवण. ते वापरल्यानंतर फुगवण 2-1 ml नी वाढल्यासारखी अच्छा, वाढली वाटते. एकदम 3-4 दिवसामध्ये 3-4 दिवसामध्ये. ओके, एवढा त्या सॉईल चार्जरचा एवढा रिझल्ट मिळाला रिझल्ट तुम्हाला. आता तुमच्या मागे बघा इथे साईज जर पाहिली, एक तुम्हाला याच्यामध्ये वापरल्यानंतर काय गेल्या 30-35 दिवसामध्ये काय बदल दिसतो? या ना पुढे. हां, बदल म्हणजे पान हेल्दी झालंय, गाडाची चमक, बर. बाकीच्या गोष्टी म्हणजे जे कडकपणा होता तो पण नाहीसा झालाय. एकसारखेपणा जास्त आहे याच्यामध्ये. एकसारखेपणा पण आहे गाड्यामध्ये. आणि तसं जर ॲक्च्युली जास्त सर बघितलं, मग तुम्ही याच्याकडे सॉईल चार्जर का आले बा, असं का वळावं? बाकीच्या याचा रिझल्ट मिळत नव्हता. जे सगळं केमिकल याचे, त्याच्यामुळे हे जैविक आहे, सेंद्रिय पद्धतीचं आहे, ऑर्गॅनिक म्हणून वापरलं organic आहे. तुम्ही? अच्छा. लोकांना विषमुक्त अन्न पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही त्याच्याकडे वळलो. त्याचे रिझल्ट पण खूप चांगले. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणजे वेगळं काय वाटतं? रिझल्टमध्ये वेगळे पण काय वाटतं इतर याच्या टेक्नॉलॉजी? वेगळं म्हणजे इतरांनी जसे बाकीचे जे फरक पडतात तसे याने पडत नाही. याने ऑर्गॅनिक असल्यामुळे हा विषारी प्रभाव पडत नाही. विषण. हा बरं बरं. दुसरी गोष्ट म्हणजे ती जी क्वालिटी जी म्हणतो आपण, जर चमक जी म्हणतोय, चमकच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? चमक, डस्टर बिस्टर म्हणजे मालाला एकदम भारी आहे. बरं बरं बरं. आणि मला एक अजून एक गोष्ट विचारायची. समजा तुम्ही हे जे सगळं आता बघतोय, समोर बघतोय बघा, आपण जर जवळून बघितलं तर साधारणतः एका याच्यामध्ये किती घड असतील एका बोला याच्यामध्ये झाडावर सध्या 50 ते 60 गड, 60-70 गड असतील. ओके ओके. मग हे जे आता सध्या जी काही परिस्थिती आहे तुमच्या बागेमध्ये, तर याच्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये जनरली लोक यूट्यूब वगैरे बघणं वगैरे एवढं काही जनरली लोक करत नाही. नाही करत नाही. फार मोजके तुमच्यासारखे लोक हो. बघतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी हे कन्सल्टंट असतील किंवा दुकानदार असतील त्यांच्यावरती डिपेंडंट आहे. त्यांच्या हिशोबाने ते चालतात. ते खूप महागडे औषधं सांगतात. बाकीचे 2-2-3 दिवस रिझल्ट येतात का? पण नाही, सांगून रिझल्ट रिझल्ट नाही देत. लक्ष एका मागे एक स्प्रे करत असतात लोक, त्याच्यामुळे. बरोबर आहे. आणि आता समजा एवढं सध्या केमिकलचा वापर करूनही जर रिझल्ट मिळत नसतील तर शेतकरी शेवटी निराश होतो. वैतकून जातो, निराश होतो. खर्च जास्त करून त्याला उत्पन्न मिळत नाही. कमी खर्चामध्ये जास्त क्वालिटी होती, रिझल्ट पण विश्वास नाही बसत लोकांना. असं वाटतं की याची क्वालिटी येते म्हणजे काहीतरी दाखवतात, दुसरंच काहीतरी मारलेले असं दाखवतं वेगळं आणि असं वाटतं. हो वाटतं. कारण तशी परिस्थिती आहे. हो आहे. पण तुम्हाला तुमचा अनुभव काय वाटतो? नाही, अनुभव खूप चांगला आहे. खालची मुळी पण हेल्दी आहे. तुमचा अजून एक प्लॉट आहे दुसरा सांगत होते मला भाऊ हो, तुमचे, आहे. त्याच्याबद्दल काय वेगळा अनुभव आला तुम्हाला तिकडचा मुळीचा, पांढऱ्या मुळीचा? त्याला वापरलं नसल्यामुळे त्याच्यात पांढरी मुळी नाही एवढी, पण याच्या इकडे वापरलं तर लगेच फरक पडलेला. पांढऱ्या मुळीला फरक पडला यावर्षी? हो, फरक पडला पांढऱ्या मुळी. ओके. म्हणजे एकंदरीत ज्या 30-35 दिवसात कमी अनुभव आहे सध्या म्हणजे तुमचा? हो, आम्ही लेट चालू केलं. 60 दिवसानंतर चालू केलं. त्याच्यामुळे आधी सुरुवातीपासून चालू केलं असतं तर प्लॉटेच्या पेक्षा पण चांगला असता. ओके ओके. आता हे तुमचे अजून कुठल्या कुठल्या व्हरायटी तिथे अवेलेबल? आमच्याकडे RK, विजय चमन आहे. अच्छा अच्छा अच्छा. बरं. मग तुम्ही म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये वापर सुरू करणार आहेत आता? हो, खरडपासून आम्ही रेग्युलर सगळं चालू करणार. कुठून तुम्ही औषधं वगैरे दुकानात मिळत नाही कुठेच? नाही, पिंपळगावला त्यांचं ऑफिस झाले आता नवीन, तिथून आम्ही पिंपळगाव मधून आणतो. ओके ओके ओके. आणि कुठे आहे ते ऑफिस, कुठे आहे ते साधारणतः सांगता येईल का तुम्हाला? पिंपळगाव मोरे कॉम्प्लेक्स मध्ये ऑफिस पिंपळगाव. ओके ओके. मला एक सांगा, त्याच्या ह्या टेक्नॉलॉजीमध्ये शेतकऱ्यांना जे गायडन्स केलं जातं ते तुम्ही बघता का ग्रुपवरती, व्हॉट्सअप? हो, मग आम्ही पण बाकीच्या पण शेतकऱ्यांना सांगतो वापरा, हे चांगलं आहे. आणि बाकीचं नाही, दुसऱ्यांना समजा सांगायचं ठीक आहे, तो विषय समजा त्यांचा मुद्दा झाला का वापरायचं की नाही वापरायचं त्यांचा प्रश्न आहे. परंतु जे नॉलेज मिळतं
हो. की बुवा साईजसाठी काय केलं पाहिजे, कॅनॉपी कशी सांभाळली हो, पाहिजे, हो. पांढऱ्या मुळीचं महत्व किती हो, आहे, हो. जमिनीमध्ये चिलेशन झालं पाहिजे. हो. जसं तुम्ही एखाद्या वेळेस वेस्टनी कंपोजर सोडलं तरी त्याचा फायदा होतो. हो हो मग होतं. हे जसं खात्रीशीर शिकवलं जातं आणि ते बी जास्त अतिरेक करू नये, का करू हा, नये हा. त्याचं बी सांगितलं जातं. हो सांगितलं. ही माहिती तुम्हाला कशी वाटते? नाही चांगली माहिती आहे आणि त्यांचा गायडन्स पण खूप चांगला आहे, व्यवस्थित म्हणजे जे प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन सगळं सविस्तर सांगतात, जे शेतकऱ्याला कळत नाही ते पण सगळं व्यवस्थित ते म्हणजे अडाणी शेतकरी जरी असला तरी पण तो हुशार होतो त्याच्यापासून, त्याच्यामध्ये स्वतःच हुशार होतो. स्वतःच हुशार होतो. ओके ओके, म्हणजे हा फायदा आहे की हो नाही? हो आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषमुक्त शेती होणार आहे. हो ही काळाची गरज. इथून पुढे लोकांना पण आपण अन्न द्राक्ष बेचव असतं नाशिक जिल्ह्यात मागच्या 2-3 वर्षापूर्वी हा जास्त केमिकल वापरून बांगलादेशच्या व्यापाऱ्यांनी माल घेतला नाही, त्याच्यामुळे ते त्याचे जास्त- दिवस वाईट हो, दिवस आले होते, वाईट दिवस ते आले याच्यापासून जास्त. वाचू शकतात. नाही ना. नाही आणि याचा मणी जर तुम्ही जर खाऊन बघितलं, हे जर हा. बघितलं तर एकदम खायला पण चांगला, घर पण वाढलेला असतो, विषमुक्त आणि तुम्हाला मिळणार आहे सगळं. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचे आरोग्य शेतकऱ्याचं पण सुधारणार आहे आणि खाणाऱ्याचं पण सुधारणार खाणाऱ्याचं पण समजणार. आहे. तो आनंद आहे सगळ्यांना. हो हो इथून पुढे सगळ्या शेतकऱ्यांनी सॉइल चार्ट टेक्नॉलॉजीचा वापरलं तर पाहिजे आणि करायला त्याच्यातून आपली पाहिजे. जमीन समृद्ध करून घेतली पाहिजे. हो हे काळाची गरज इथून. बरोबर आहे. ओके.